नमस्कार. श्री रमण महर्षींची शिकवण भाग 1. श्री रमण महर्षींची शिकवण भाग 1. आपण आहोत हे सर्वात मोठे सत्य आहे. याला इतर पुराव्यांची काहीही गरज नाही. रमण महर्षी म्हणतात, आपल्या असणेपणाचे भान आपण कोणते शास्त्र ग्रंथ वाचून मिळवलेले आहे. आपल्या असणेपणाचे भान आपण कोणते शास्त्र ग्रंथ वाचून मिळवले आहे. पण आपण कोण आहोत, किंवा मी कोण आहे किंवा मी काय आहे, याचा बोध मात्र आपल्याला तितकासा स्पष्ट नाही. पण हे समजण्याकरता मी कोण आहे हे जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा हवी. या बाबतीत शास्त्राभ्यास मुळीच कामाला येत नाही. पण एखाद्या जीवनमुक्त ह्यात अशा सत्पुरुषाच्या संगतीत मात्र निश्चित फायदा होतो. अशाच साधू पुरुषापैकी एक होते श्री रमण महर्षी. मदुराईपासून अवघ्या 13 मैलावर असलेल्या तिरुकुझी नामक एका खेड्यात त्यांचा जन्म झाला. 1879 ते 1950 असा त्यांचा कालखंड आहे. हे तिरुकुझी नामक जे छोटे गाव आहे ते तामिळनाडूमधील विरुधनगर जिल्ह्यात येते. त्यांचे नाव ठेवले गेले व्यंकटरमण. ते जेव्हा फक्त 12 वर्षाचे होते तेव्हाच त्याचे वडील वारले. आई आणि काकांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिंडीगल आणि नंतरचे शिक्षण मदुराई येथे झाले. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की मदुराई अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तेथील वातावरणाचा त्यांच्या बालमनावर फारच परिणाम झाला. तसे ते सर्वसामान्य बुद्धीचेच होते. असामान्य बुद्धिमत्ता अशी काही नव्हती. पण पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून जितके शिकायचे तेवढे शिकावे असे त्या काळात सर्वसामान्य माणसाचे ध्येय होते आणि अपत्याकडून पालक तशीच अपेक्षा ठेवीत. तसाच प्रयत्न त्यांचे आई आणि काका यांनी केला. पण रमण महर्षींच्या भाग्यात दुसरेच काहीतरी होते. एकदा योगायोगाने त्यांच्या हाती एक धार्मिक पुस्तक पडले. त्यात प्रमुख अशा 63 शिवभक्तांच्या चरित्रकथा होत्या. त्या वाचनांचा त्यांच्या बालमनावर खूपच परिणाम झाला आणि त्यांच्या कानावर अरुणाचल हे नाव त्यांच्या नातेवाईकांच्या आणि वडीलधाऱ्या माणसाच्या संभाषणातून कधी कधी कानावर येई, तेव्हा मात्र त्यांना त्या अरुणाचल ठिकाणाविषयी अतिशय गूढ आकर्षण वाटे. त्या काळी त्यांची वृत्ती फारच अंतर्मुख झालेली होती. ते सतत त्या शिवभक्तांच्या कथेतच रमत. इतकेच काय, काका वगैरे पैकी कुणी रागे जर भरले तर त्यांचे घराणे स्वतःच्या आईला न सांगता ते सरळ मंदिरात जात आणि शिवभक्तांच्या 63 मूर्तीसमोर ढळाढळा अश्रू गाळत
आपले गाराणे तिथे प्रकट करीत. विशेष म्हणजे त्या काळात त्यांना फार गाढ झोप लागे. 16 वर्षापर्यंत असेच चालले. ते आता हायस्कूलमध्ये जाऊ लागले. मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्याची एकदाची वेळ आली. या परीक्षा त्यावेळी मद्रास युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत होत. पण घटना अशा काही घडल्या की त्यांनी परीक्षा तर दिली नाहीच, पण सर्व शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला आणि आपले ध्येय काही वेगळेच आहे हे त्यांनी मनात पक्के ठरवले. याच काळात त्यांना कधी कधी मृत्यूचे भयंकर भय किंवा आकर्षण वाटू लागे. मग एक दिवस त्यांनी ठरवले की खरोखरच मृत्यू म्हणजे काय हे आपण न घाबरता नीट समजावून घेऊ. तसा प्रयत्न त्यांनी मग सुरू केला. मग ते प्रेतासारखे सर्व शरीर ढिले पाडून राहायचे आणि कल्पना करायचे की समजा आपण मरण पावलो आहोत. आता आपण कुठलीच हालचाल करू शकत नाही, किंबहुना श्वास प्रवास पण बंद आहे. मग ते विचार करीत, जर मी कुठलीही हालचाल करू शकत नाही आणि मृत्यू जेव्हा येईल तेव्हा याच परिस्थिती निर्माण होईल, मग मी म्हणून माझे असलेपण आहे ते तर मला स्पष्टपणे टळटळीतपणे भासत आहे. मग मला भीती कशाची? आणि मृत्यू पावते ते वस्तुतः काय असते? सध्या तर माझे असलेपण हे निश्चित आहे. असे विचार त्यांच्या मनात डोकावत. पुढच्या काळात जेव्हा रमण महर्षी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना असे म्हणत की आत्मदर्शनाचा हा सरळ आणि साधा आणि थेट रस्ता आहे. आत्मदर्शनाचा हा सरळ साधा आणि थेट रस्ता आहे. यालाच ते कधी कधी सहज भावात राहणे असेही म्हणत, जी की प्रत्येक प्राणीमात्रांची नैसर्गिक स्थिती आहे. आपण आहोत यापेक्षा इतर साधी सरळ थेट नैसर्गिक गोष्ट दुसरी कोणतीच नाही. आणि कोणती अशी आहे का असे ते विचारत. आपण आहोत म्हणजे आपण अमुक किंवा तमुक असे आहोत असे नाही, तर फक्त आपण आहो इतकेच. फक्त आपले असणेपण आहे इतकेच. आपले असणेपण हा शब्दप्रयोग सुद्धा चुकीचा आहे. असलेपण बस इथेच थांबा, त्याला आपले वगैरे म्हणू नका. बस या भावात शरीर व मनापासून सहज दूर होता येते असे त्यांचे म्हणणे आहे. शरीर व मन नाही तर मग कल्पलेले असे जग पण नाही. याचाच अर्थ हा नाही की शरीर मन जग नष्ट झाले, ते आहे तसेच आहे, पण त्यांचा आता आपण आहोत या शुद्ध नैसर्गिक भावावर काहीही परिणाम होत नाही इतकेच. मग ते शरीर मन आणि जग राहिले काय आणि नाही राहिले काय काही फरक पडत नाही. अशा प्रकारचा आत्मबोध त्यांना आपली मृत्यूची भीती घालविण्याकरता किंवा मृत्यूविषयी जे गूढ आकर्षण होते त्याच्या निवृत्तीकरता त्यांनी हा जो प्रयोग केला त्याचा फायदा असा झाला की पुढे वेदांत, उपनिषद इत्यादी वाङ्मय वाचताना, वस्तुतः त्यांनी काही वाचले नाही, त्यांनाच लोक पूर्वकाळात वाचून दाखवीत, तेव्हा त्यांना वाटे
अरे हा तर अनुभव मला पूर्वीच आलेला आहे. अरे हा तर अनुभव मला पूर्वीच आलेला आहे. त्यावेळी तर मी हे काहीच वाचले नव्हते. या काळात असे म्हणत की त्यांच्या शरीराला अत्यंत दाह होत असे, आग आग होत असे, जसा श्री रामकृष्ण परमहंसांच्या शरीरात पण होत होता त्याप्रमाणे. अशा प्रकारे आपले खरे स्वरूप कळाल्यानंतर, आपले खरे स्वरूप हा शब्द सुद्धा आपले काढून टाका. खरे स्वरूप कळाल्यावर त्यांचा अभ्यास वगैरे करण्यावरून चित्तच उडाले. ते आपल्याच मस्तीत राहू लागले. घरातील लोकांना काळजी वाटू लागली. त्यांचे वडील भाऊ पण त्यावेळी विद्यार्थीच होते. त्यांनी त्यांना या बाबतीत विचारले तेव्हा रमण महर्षी म्हणाले, आता या सर्व गोष्टींचा काय उपयोग? रमण महर्षीच्या या आत्मदर्शनाच्या प्रयोगाला आता 6 महिने उलटून गेले होते. ते वरवर पुस्तक उघडून बसत, पण मनाने मात्र कुठेतरी दूर दूर जात. मग त्यांना एकाएकी असे वाटले की आता आपण घरी राहण्यात काहीही अर्थ नाही. अभ्यास बिभ्यास परीक्षा पुस्तके आता आपल्याकरता अगदी निरर्थक आहेत. आता इथे थांबण्यातही काही अर्थ नाही. मग त्यांच्या मनात अचानक अरुणाचल अरुणाचल हे नाव घुमू लागले. त्यांनी विचार केला तेथेच जावे. हे अरुणाचल म्हणजे तिरुअण्णमलई. हे एक फार मोठे तीर्थक्षेत्र दक्षिण भारतातील आहे. हेच नाव आपल्या कानावर पडत असे व याचेच गूढ आकर्षण आपल्याला वाटत आहे ते हे स्थान आणि इथेच जावे. पण ते आहे कुठे आपल्याला तर माहित नाही. जावे कसे ते पण माहित नाही. मग काय करावे, कसे करावे? पण श्री रमण महर्षींनी मात्र निर्धार केला की घर सोडायचं म्हणजे सोडायचं आणि अरुणाचल हे गाठायचं. त्यांनी गुपचूपपणे पळून जाण्याचे ठरवले. त्यांना एक संधी आयतीच आली. त्याचे झाले असे की त्यांचे वडील भाऊ यांनी त्यांना शाळेची फी भरण्याकरता सांगितले. कारण ती फी भरण्याची राहून गेली होती. त्यामुळे त्यांनी श्री रमण महर्षींना म्हटले, हे बघ, हे घे 5 रुपये व माझी फी भरून ये. मी टेबलवर 5 रुपये ठेवले आहेत. आणि ते निघून गेले. पण रमण महर्षींनी विचार केला, आपले रेल्वे तिकीट वगैरे धरून जास्तीत जास्त आपल्याला 3 रुपये पुरतील. म्हणून त्यांनी त्या 5 रुपयापैकी केवळ 3 रुपये घेतले आणि शाळेत फी भरण्यात जातो म्हणून कायमचे घराबाहेर निघाले. जाताना मात्र त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात लिहिले की माझा शोध करू नये. त्यांनी सरळ मधुरा रेल्वे स्टेशन गाठले. तिकीट काढून ट्रेनमध्ये बसले. यावेळी ते जणू पूर्णतः विधेयावस्थेतच होते. पण त्यांचा रेल्वे मार्ग चुकला होता. पैसे अपुरे होते. ते रात्रभर उपाशी तापाशीच होते. पण एका ठिकाणी त्यांनी कानातील भीकवाळी गहाण ठेवून पैसे मिळवले आणि कसे तरी तिरुवण्णमलईला पोहोचले. याविषयी जर पुढे कधी योग आला तर त्यांचे आपण सविस्तर चरित्र पाहू. ते खरोखर फारच अद्भुत आहे. असो, अरुणाचल मंदिरात जाताच ते ओरडले, हे पहा मी आलो. ही तुझीच इच्छा आहे ना? नंतर एकाएकी त्यांचा शरीराचा दाह हळूहळू शांत होत गेला. डोळ्यातून सारख्या अश्रुधाऱ्या वाहत होत्या. पुढे अशाच अश्रुधारा 5 हिम्स टू अरुणाचल हे त्यांचे जे काव्य आहे ते काव्य लिहिताना झाल्या अशी ती
त्या बाबतीत आपली एक आठवण सांगत. त्यावेळी त्यांनी तिथे श्राद्ध पक्षवाल्यांचं जे मुंडन करणारे जे असतात ते तिथे होतेच. त्यांना वाटलं यांचेही मुंडन करायचे काय, म्हणून त्यांनी तिथे यांचेही मुंडन केले. आणि अशा प्रकारे त्यांनी मग जे काही कपडे वगैरे होते ते सगळे फेकून दिले, जानवं वगैरे फेकून दिलं तेथील तलावात, आणि फक्त एक कौपीन धारण केली आणि या कौपीन वस्त्रावरच ते आयुष्यभर राहिले. त्यांनी पूर्ण कपडे आणि जोडा चप्पल यापुढे आपल्या आयुष्यात कधीही घातली नाही. उरलेले पैसे, कपडे, सर्व जे काय होते ते त्यांनी त्या तलावात फेकून दिले. नंतर त्यांना स्नान करण्याचे सुद्धा भाग्य राहिले नाही, भान राहिले नाही. दाढी जटा त्यांनी वाढतच ठेवल्या. पण अचानक मंदिरात प्रवेश करताना जोरात पावसाची सर आली आणि त्या वर्षावानी त्यांना सचैल स्नान घडविले. जणू आता त्यांचा भूतकाळ त्या पाण्याने धुतला गेला आणि नवीन आध्यात्मिक जीवनाची सुरुवात झाली. त्यांचे राहण्याचे असे पक्के ठिकाण कुठेच नव्हते. ते विदेह अवस्थेत एखाद्या अवलियासारखे कुठेही भटकत राहत. कौपींचे पण भान नसे. गावातील खोडकर मुले म्हणजे एका विशिष्ट समुदायाची मुले त्यांना खूप त्रास देत, त्यांच्या मागे लागत, त्यांना दगडे मारीत, पण ते कोणाशीच काही बोलत नसत. आपल्याच धुंदीत ते राहत. लोक त्यावेळी त्यांना मौनी बाबा असे म्हणत. त्यामुळे लोकांनी त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न सुद्धा सोडून दिला. आणि मुलांचा हा असा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून ते सहस्त्र खांबांचा जो एक मोठा हॉल आहे त्याच्या मध्यभागी साधारण एक पाताळेश्वर म्हणून जमिनीच्या आत असे एक शिवमंदिर आहे. अर्थात रमण महर्षीच्या काळामध्ये ते अतिशय घाणेरडे, निर्माल्य पडलेले, कचरा पडलेला, जीवजंतू त्याच्यात आहेत, त्रास वाचण्याकरता हे त्यात जाऊन बसत. मी ज्यावेळा 1992 मध्ये तिरुवन्नमईला गेलो असताना त्या शिवमंदिराची अवस्था मी आता वर्णन केल्याप्रमाणेच होती. पण त्यानंतर दुसरा आणि तिसरा योग तिरुवन्नमईला जाण्याचा आला. तिसऱ्या योगात जेव्हा मी गेलो तिसऱ्या वेळी, त्यावेळा ते चांगले सुशोभित केले होते, पायऱ्या वगैरे व्यवस्थित केल्या होत्या आणि पिंड वगैरे करून तिथे छानपैकी त्याचं पुनरुज्जीवन केलेलं दिसलं. बरे असो. तर अशी बरेच वर्षे गेली. त्यामुळे त्यांनी आपली वाचाशक्ती गमावली, कारण ते कोणाशीच बोलत नसत आणि त्यांच्याशी कोणी बोलत नसे. त्यामुळे त्यांनी आपली वाचाशक्ती गमावली. पुढच्या काळात त्यांच्या भोवती जी मंडळी जमली त्यांच्या प्रश्नांना ते लेखी उत्तर देत. लोकांना मोठे आश्चर्य वाटायचे. मग हळूहळू ते बोलायला लागले. त्यांना उदरभरणाची काही चिंताच नसे. ती सर्व काळजी लोकच घेत. प्रथम त्यांना व्रात्य मुलांचा त्रास झाला, पण त्यांनी आपली शांती कधीही ढळू दिली नाही. इकडे त्यांच्या आईने दिरांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा जंग प्रयत्न केला, पण शोध लागेना. मग अचानक कळले, असा एक मुलगा तिरुवन्नमईला वेड्यासारखा नग्न भटकत असतो. कदाचित तोच तुमचा मुलगा असावा. म्हणून त्यांनी मोठ्या विनंती करून काकांना एकदा तिथे जाऊन तरी पहा म्हणून सांगितले. त्यामुळे काका त्यांना पाहण्यासाठी तिथे आले. आणि जेव्हा ओळखले की हाच तो, आणि रमण महर्षी म्हणाले, आता मी इथून काही पुढे जात नाही, घरी येत नाही.
पुढच्या काळामध्ये त्यांची आई पण तिथे आली आणि ती कायमची राहिली. हे सर्व चरित्र सांगताना आपण सविस्तर पाहू. आई जरी आली तरी ते असंग भावनेने आईची सेवा करू लागले. नंतर त्यांचा लहान भाऊ पण आला. श्री रमण महर्षीने तसे कोणत्याच धार्मिक ग्रंथाचा कधीच अभ्यास केला नाही. श्री रमण महर्षीने तसे कोणत्याच धार्मिक ग्रंथाचा कधीच अभ्यास केला नाही, पण ते कोणत्याही ग्रंथातील मर्म छान समजावून सांगत. कारण ज्या विधेय अवस्थेविषयी ग्रंथ जे काही सांगतात ते स्वतःच त्यांनी अनुभवलेले होते. दुसरी एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ते समजावून देताना शब्दांचा फार कमी वापर करत, पण देहबोली व मौन याद्वारे ते शब्दापेक्षा जास्त काही सांगत. नाना ठिकाणावरून नाना पंथाचे लोक त्यांना नाना प्रश्न विचारेत, पण त्यांच्याजवळ नेहमी उत्तरच तयार असे. त्यांचे सांगणे स्पष्ट आणि मोजक्या शब्दात असे असून महत्वाचे म्हणजे त्यांच्या सांगण्यात तथाकथित कठीण पारिभाषिक शब्दांचा अगदी आवश्यक तेथेच वापर असे. म्हणून ते जसे बोलत तसेच लिहित. ते पुस्तक ज्ञानाच्या भरवशावर कधीच काही सांगत नसत, तर स्वानुभूतीच्या जोरावर काय सांगायचे ते सांगत. पुस्तकी पंडित पारिभाषिक शब्दांचा भडीमार करून केवळ वादविवाद करतात आणि एकमेकावर कुरघोडी करतात. तेव्हा ते म्हणत, पुस्तक आपल्यामुळे आहे की पुस्तकामुळे आपण नाही. ते म्हणत की पुस्तक आपल्यामुळे आहेत, पुस्तकामुळे आपण नाही. श्री रमण महर्षी अगदी कमी व अगदी थोडक्या शब्दात त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत, पण ती अतिशय सारगर्भ आहेत. पुस्तके म्हणजे ते कवनच आहेत, पोएट्री आहे. आणि जे काही त्यांनी लिहिली ते आपणहून लिहिली नाही, तर केवळ लोकाग्रहास्तव लिहिलेली आहेत. नंतर काही जिज्ञासू शिष्यांनी त्यांचे इतरांशी झालेल्या चर्चा, संभाषणे वगैरे हौशीने लिहून घेतली आणि पुढच्या काळात त्यांच्या काही पुस्तकांच्या वाचनामुळे पुढच्या काळात ते प्रसिद्ध झाली आणि अशा काही पुस्तकाच्या वाचनामुळे दूरदूरच्या देशातील आणि परदेशातील लोक सुद्धा तिथे येऊ लागले. त्यांची अशी अद्भुतता पाहून लोक थक्क होत. काहींना तर त्यांचा सहवासच विलोभनीय आणि आकर्षक वाटे. पण अहम विरल्याशिवाय त्यांना स्वतःत आणि इतरात काहीच फरक दिसत नसे. अहम विरल्या गेल्यामुळे त्यांना स्वतःत आणि इतरात काही फरक जाणवत नसे. त्यांची समदृष्टी सगळ्यांनाच मोहित करून टाकत असे. इतकेच काय, कुत्रे, मांजरी, गायी, माकडे, खार, पक्षी, मोर जे जे त्यांच्या संपर्कात येत त्यांना रमण महर्षीच्या समदृष्टीचा लाभ मिळे. ते या सर्व प्राण्यांना आदराने मनुष्य प्राण्यासारखेच प्रेमाने वागवत. आता पुढच्या भागात श्री रमण महर्षींना नेमके काय सांगायचे आहे याबद्दल थोडा विचार करू. नमस्कार.